तर नमस्कार भावा बहिणींनो, बघा आज मी कुठं आले, खंडोबाला आले बघा देवाला. सगळा बघा भंडारच भंडार आहे मंदिरात. हो का, इकडून ती लय मस्त मंदिर आहे बरं का, असं मोठं ती आहे. किती छान भारी भारी एकदम असं वाटतंय बघा इथं आल्यावर. लय मस्त मंदिर आहे. काय ह्या वर्षी मी आलीच नाही बघा, मार्गशीर्ष महिन्यात असते, सटीच्या महिन्यात असते इथली यात्रा बघा. पण काय ह्या वर्षी येणं झालं नाही म्हणून आत्ता आलतो बघा. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला दाखवते मंदिर ती. हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो बहिणींनो. बघा कसलं मस्त मंदिर आहे. तर आता सध्या एवढी गर्दी नाही बघा. मार्गशीर्ष महिन्यात फुल यात्रा असते, म्हणजे महिनाभर फुल यात्रा असते मार्गशीर्ष महिन्यात. आणि मी आले नव्हते त्या महिन्यात बघा दर्शनासाठी, म्हणून आज आले बघा. खरं तर काय तर प्रॉब्लेम असतात म्हणून राहिलेलं येऊ शकले नाही. मग आत्ता सवड भेटली म्हणून आले बघा. त्यामुळं अशी एवढी जास्त गर्दी नाही. आम्हाला दर्शन बघा आतमधून भेटलं बघा. आतमध्ये गेलो, दर्शन घेतलं, छान असं दर्शन झालं बघा गर्दी नसल्यामुळं. नाहीतर सटीच्या महिन्यात पूर्ण असं पाय ठेवायला सध्या जागा नसते, एवढी अशी गर्दी असते बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दर्शन झाल्यावर आम्ही कुठं कुठं जातोय ते तुम्हाला दाखवतेच. आज काय काय बरंच फिरायचंय बघा. मग म्हणलं चला तुम्हाला दाखवू व्हिडिओ मधून. तर मस्त देवदर्शन झालं बघा. आता बाहेर निघावं म्हणलं, मग बाहेर आलो आणि आता चाललोय सोलापूरला. तुम्ही तर बघतायच ही चौक. सोलापूरमध्ये एंट्री करताना मस्त असा चौक आहे. कारंज्या ती पाण्याच्या अशा भारी उडते, ते छान वाटते एंट्री करताना सोलापूरमध्ये बघा. चला आता तुम्हाला सोलापूर फिरवते बघा. कोणी कोणी सोलापूरमधून बघते व्हिडिओ त्यांनी कमेंट करा. तर आता आपण चाललोय बघा नव्या पेठेकडे चाललोय बघा. म्हणजे तिथं जास्त करून खरेदी करण्यासाठी सगळीकडेच असते तसं पेठेने बरं का. पण जवळ म्हणलं तर नवी पेठच पडते आम्हाला, म्हणून आम्ही नव्या पेठेतच जातो बघा. तर गर्दी पण भरपूर असते, जास्त करून रिक्षाचं प्रमाण लय असते बघा. कसं बशी काढली बघा गर्दीतनं गाडी. आता निघालो आम्ही नव्या पेठेत जाण्यासाठी. सुरू झाली बघा आपली नवी पेठ. कोण कोण ओळखत ह्या पेठेला सांगा कमेंटमध्ये. आता काय घ्यायचं ती घ्या. मला काय कपडे घ्यायचे नव्हते म्हणून तुम्हाला म्हणलं की तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घ्या. तर चाललं बघा आता असंच पुढं. मला फळं घ्यायची आहे ती, मला काही घ्यायच्या नाही त्या वस्तू, म्हणून मी काही थांबलेली नाही. पण म्हणलं तुम्हाला दाखवावं तर नवी पेठ कशी असते ती. ह्या जो वस्तू असते त्या नव्या पेठेत बघा. चप्पल, कपडे, काय नटायचं थटायचं. तर आम्ही आलो आता फळांच्या मार्केटमध्ये बघा. तर त्याला चिटकून आहे फळांचीही. म्हणलं स्ट्रॉबेरी घ्यावं. आता स्ट्रॉबेरीचं सीजन आहे, स्ट्रॉबेरी घेतली. टरबूज बघितले, टरबूज घेतलं. अंजीर किती? अंजीर बोला. अंजीर पण बघितलं. किवी 100 रुपयाला बॉक्स आहे, तुम्हाला 80 रुपयाला बॉक्स. 80ला बसते. 80ला 4. किवी बघितली पण किवी लई महाग होती, त्यामुळे घेतली नाही. फक्त स्ट्रॉबेरीज घेतली बघा. तिथून बाहेर यायला लागलो. केळी विचारली, पेरू पण घेतलं बघा. चला म्हणलं आता केळी पण म्हणलं वजले व्हायला लागलं एवढं सगळं. चला म्हणलं आता जाऊया आपण. 100ला माहित नाही का लय महाग. तरी पण बघत बघत पुढं आलाच एक स्टॉल अजून. कसं पण अंजीर विचारली बघा.
पालेभाज्या ती विकायला बसलेत सगळी. टरबुजाचा पण सीझन आहे बघा. आम्ही पण घेतली बाबा 5 टरबूज घेतली. मग आता निघालो बघा घराकडं. बघा हे सोलापूरचा पुणे हायवे आहे बघा. लागलो आता हायवेला. बघा तुम्ही ओळखता का? सोलापूर पुणे हायवे. चला घरी आता. केली खरेदी भरपूर, म्हणजे खादगीचंच घेतलं बघा सगळं. बघा आता चाललो घरी. तर आज काही हायवेला एवढी गर्दी नाही. पुढं बघू कशी आहे. तर बघा इथं बाळा आहे. इथून आम्ही गेलो सोलापूरला ना. अजून देवाची झेंडा दिसायला लागल्यावर गर्दी वाढली बघा बाळ्यातून पुढे. कारण मोठी मोठी वाहनं असली का नाही जास्त लोडची फास्ट जात नव्हती. आता स्लो गाड्या ट्रॉफिक जाम होतं बघा. ट्रॉफिक म्हणून निघायला लय उशीर लागतो. किती लोडच्या गाड्याच्या बघा तेवढ्या लोडच्या गाडीमधून निघायचं अवघड आहे का नाही सांगा. कसलं गाडी फुटली बघा बघा ती. किती भरलं त्या गाडी. एवढी मोठी गाडी बंद पडली होती त्यामुळे बघा ट्रॉफिक लई जाम झालं. मस्त मोठं साधन वजनदार गाडी